हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, संसदेचे प्रथम सभागृह खालीलपैकी कोणत्या सभागृहाला म्हणतात? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे, संसदेचे प्रथम सभागृह बघा लोकसभेला म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलंय, वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे, वातावरणामध्ये बघा ऑक्सिजनचं प्रमाण 21% असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा या ठिकाणी काय विचारलाय, नायिका भेद। नायिका भेद हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। नायिका भेद बघा हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, स्वातंत्र्याचा अधिकार। स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। स्वातंत्र्याचा अधिकार बघा कलम 19 ते 22 मध्ये पहा, स्वातंत्र्याचा अधिकार बघा यांच्या संबंधीचं कलम आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। कलम 14 ते 18 बघा काय आहे, समानतेचा अधिकार। कलम 14 ते 18 बघा प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलं, मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली होती? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, वीरा शिंदे बघा यांनी परिषद भरवली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय, मराठी सत्तेचा उदय। मराठी सत्तेचा उदय या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा सर्वांनी सांगायचे मराठी सत्तेचा उदय बघा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे, न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय बघा त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी बघा तैनाती फौजेचा करार केला होता? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सन 1802 बघा खाली सन 1802 मध्ये विचारले कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी बघा तैनाती फौजेचा करार केला होता? दुसरा बाजीराव, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे। स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक आपण कोणाला म्हणतो? लॉर्ड रिपनला म्हणतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलं, रमाबाई रानडे। रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली खालीलपैकी कोणत्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते? रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली विचारले कोणत्या परिषदेचं आयोजन करण्यात आले होते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, अखिल भारतीय महिला परिषद, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली? संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना विचारली कोणत्या ठिकाणी झालेली आहे? योग्य उत्तर काय पाहिजे, मुंबई बघा या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी झाली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघा पुढचा काय विचारलाय, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांना या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल, गुलामगिरी असेल, तृतीय रत्न, शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कशप, बघा हे सर्व ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांचे ग्रंथ आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, वयोमानानुसार लोकसंख्येचे एकूण किती गट पडतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, वयोमानानुसार बघा लोकसंख्येचे एकूण या ठिकाणी 3 गट पडतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लाटेच्या निर्मितीचं मुख्य कारण कोणतं आहे? लाटा बघा समुद्राच्या बघा जे काही लाटा असतात त्या लाटेचं बघा निर्मितीचं मुख्य कारण कोणतं आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, वारा। या ठिकाणी लाटेच्या निर्मितीचं मुख्य कारण वारा आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया, त्या ठिकाणी काय विचारलाय, खाणकाम, मासेमारी बघा जे काय असे व्यवसाय आहेत, हे व्यवसाय खालीलपैकी कोणत्या प्रकारचे व्यवसाय आहेत? खाणकाम, मासेमारी बघा या व्यवसायांना कोणत्या प्रकारचे व्यवसाय म्हणतात? हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। खाणकाम आणि मासेमारी बघा यांना आपण प्राथमिक व्यवसाय असे म्हणतो। बघा शेती असेल, पशुपालन असेल, खाणकाम, मासेमारी बघा हे प्राथमिक व्यवसाय आहेत, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलं, जपानमध्ये विचारले कुस्तीचा कोणता प्रकार प्रसिद्ध आहे?
जपान या देशामध्ये कुस्तीचा कोणता प्रकार प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर काय आलं पाहिजे? सुमो. सुमो बघा हा कुस्तीचा प्रकार जपान या देशामध्ये प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा या ठिकाणी काय विचारलं? आकाशामध्ये सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता आहे? आकाशामधला सर्वात तेजस्वी ग्रह कोणता असेल? शुक्र ग्रह. अवकाशामधला बघा सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या कालव्यास पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या कालव्याला पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात? पॅसिफिक बघा महासागर आहे, यांचं प्रवेशद्वार कोणत्या कालव्याला म्हणतात? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा, पनामा या कालव्याला पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात. पनामा कालवा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. विषय क्रमांक पुढचा प्रश्न क्रमांक 19, बोडो जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? बोडो जमात कुठं असेल? बोडो जमातीचे लोक बघा प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये आढळतात. आसाम राज्यामध्ये बोडो जमातीचे लोक बघा प्रामुख्याने आढळतात. विषय क्रमांक पुढचा बघा, कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. कांचनगंगा हे शिखर कोणत्या राज्यामधलं शिखर आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? सिक्कीम या राज्यामध्ये बघा कांचनगंगा हे शिखर सिक्कीम राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पोंगल हा सण बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? परीक्षेमध्ये यावर या ठिकाणी एक प्रश्न असतो. केरळ राज्यामध्ये कोणता सण असतो? सर्वांनी सांगायचे बघा, केरळ या राज्यामध्ये ओणम हा सण असतो. केरळ राज्यामध्ये ओणम हा सण असतो. गोवा राज्यामध्ये बघा कार्निवल हा सण असतो. पोंगल बघा हा सण कुठे असेल? पोंगल बघा हा सण तामिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जाणारा तो एक महत्त्वपूर्ण सण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारलं, लू हे वारे कोणत्या ऋतूमध्ये वाहतात? भारतामधलं लू हे वारे कोणतं आहे? उष्ण प्रकारचं वार आहे. मग उष्ण वारे केव्हा वाहतात? उन्हाळ्यामध्ये. भारतामधले बघा लू हे वारे बघा उन्हाळ्यामध्ये वाहतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधला एकमेव या ठिकाणी जिवंत ज्वालामुखी बघा तो जिवंत आहे. भारतामधला एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी आहे? अशा बघा प्रकारचा तो प्रश्न आहे. याच योग्य उत्तर काय पाहिजे? भारतामधला एकमेव जिवंत ज्वालामुखी तो अंदमान या ठिकाणी आहे. अंदमान. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते अक्षवृत्त बघा पृथ्वीला 2 समान भागामध्ये या ठिकाणी विभागते? बघा आता पृथ्वी आहे, पृथ्वीला बघा 2 समान भागामध्ये कोणता अक्षवृत्त विभागते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? विषुववृत्त विभागते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 26 बघा या ठिकाणी काय विचारलं? भ्राकरा नांगल हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर काय पाहिजे? भ्राकरा नांगल हा प्रकल्प सतलज या नदीवरचा प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारताचा मध्यबिंदू 0 मैल कुठे आहे? 0 मैल विचारले पहा. 0 मैल मध्यबिंदू. भारताचं सर्वाधिक बघा मध्यवर्ती शहर कोणतं असेल? भारताचं सर्वाधिक मध्यवर्ती शहर कोणतं आहे? बघा नागपूर शहर आहे बघा भारताचं मध्यवर्ती शहर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 28 बघा या ठिकाणी काय होतं? बॅरन ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बॅरन ज्वालामुखी बघा अंदमान निकोबार या ठिकाणी बॅरन ज्वालामुखी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? धर्मशाळा बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? परीक्षेमध्ये बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता, धर्मशाळा हा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये धर्मशाळा हा जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधलेलं आहे? बघा आता हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधलेलं आहे? मग याचे योग्य उत्तर काय असेल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 1 यायला पाहिजे, राजा कृष्ण पहिला. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? खालीलपैकी कोणते पठार हे बघा पठार टेबल लँड या नावाने ओळखतात? महाराष्ट्र राज्यामधलं बघा कोणतं एक पठार आहे? ते पठार या ठिकाणी टेबल लँड या नावाने ओळखतात. याचे योग्य उत्तर काय पाहिजे? पाचगणीचे पठार विद्यार्थी मित्रांनो टेबल लँड या नावाने ओळखतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत? दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? सर्वांनी सांगायचे मनाचे श्लोक. दासबोध हे ग्रंथ पहा संत रामदास महाराजांनी लिहिलेले हे ग्रंथ आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? हिरव्या वनस्पती आपले अन्न कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? तर हिरव्या वनस्पती बघा स्टार्चच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यकुळामध्ये सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता आहे? बघा सूर्यमालेमध्ये पहा सर्वाधिक उपग्रह कोणत्या ग्रहाला असतील? शनी या ग्रहाला या ठिकाणी सर्वाधिक उपग्रह आहेत. प्रश्न क्रमांक 20 बघा या ठिकाणी काय हॉर्स पॉवर. हॉर्स पॉवर बघा हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? हॉर्स पॉवर. पॉवर म्हणजे काय? पॉवर म्हणजे शक्ती. बघा यामध्येच उत्तर आहे हॉर्स पॉवर. हॉर्स पॉवर. पॉवर म्हणजे शक्ती, म्हणजे हॉर्स पॉवर एक कशाचं एकक आहे? शक्तीचं एकक आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला होता? बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल पहा वॉरन हॅस्टिंग हा बनला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, तैनाती फौजेचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? तैनाती फौजेचे जनक, तैनाती फौज यांची बघा सुरुवात कोणी केली होती? लॉर्ड वेलस्ली. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, संवाद कौमुदी मिरत अल अखबार. संवाद कौमुदी ही वर्तमानपत्र कोणी सुरू केलं होतं? सर्वांना योग्य उत्तर यायला पाहिजे संवाद कौमुदी. मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र कोणाचे आहे? राजा राममोहन राय बघा यांचे वर्तमानपत्र आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, रौलट कायदा. रौलट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. रौलट बघा हा कायदा सन 1919 या ठिकाणी कायदा आहे. रौलट कायदा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. ताशकंद. विषय क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेमध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. आपण मगाशी प्रश्न पाहिला होता स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22 या ठिकाणी काय विचारले? धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. आता योग्य उत्तर काय पाहिजे? धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता आहे? उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असेल? उत्तर गोलार्धामध्ये बघा आपण राहतो, आपल्याकडचा सर्वात मोठा दिवस कोणता असतो? 21 जून. 21 जून बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस आहे. विषय क्रमांक पुढचा, पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? पटना शहर कोणतं आहे? बिहार राज्यामध्ये. नदी कोणती यायला पाहिजे मग? पटना हे शहर या ठिकाणी गंगा नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 1. विषय क्रमांक पुढचा, रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? रॉकी ही पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये असेल? सर्वांचं बघा योग्य उत्तर आले का? रॉकी ही पर्वतरांग. आपण बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक बघा या ठिकाणी सर्वांनी करायचंच आहे. रॉकी ही पर्वतरांग कुठे असेल? उत्तर अमेरिकेमध्ये रॉकी ही पर्वतरांग आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणते? ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा ड म्हणजे कॅल्सिफेरॉल. कॅल्सिफेरॉल म्हणजे विटॅमिन डी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक लोकसंख्या दिवस. बघा मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न विचारण्यात आला होता. जागतिक लोकसंख्या दिवस केव्हा असतो आपल्याकडे? 11 जुलै. 11 जुलै बघा या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन असतो. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारले कोणत्या वर्षी आयात निर्यात बँकेची स्थापना झाली? भारतामध्ये आयात निर्यात बँकेची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? सर्वांचे योग्य उत्तर आले का पहा. सन 1982 या वर्षी भारतामध्ये आयात निर्यात बँकेची स्थापना झाली. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू कोणती खेळाडू आहे? रश्मी कुमारी. रश्मी कुमारी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा रश्मी कुमारी ही खेळाडू कॅरम या खेळासंबंधीची खेळाडू आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, घाना. घाना पक्षी अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सर्वांनी सांगायचे घाना पक्षी अभय अरण्य राजस्थान या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, विक्रम साराभाई. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? विक्रम साराभाई अंतराळ केंद्र तिरुअनंतपुरम. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पोलाद या समिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो? पोलाद. पोलादामध्ये काय काय असतो? लोह आणि कार्बन असतो पहा पोलादामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, उत्तर प्रदेश या राज्यामधला खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार आहे? उत्तर प्रदेश राज्यामधला नृत्य प्रकार ओळखा.
बघा सांगितलं होतं परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो, कथक कुठला आहे? कथक बघा उत्तर प्रदेश राज्याचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. भरतनाट्यम तामिळनाडू राज्य. कुचिपुडी आंध्र प्रदेश. कथकली केरळ. बघा सर्वांनी पाठ करून ठेवायचा, यावर एक प्रश्न परीक्षेमध्ये असतो. भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? भगीरथी व अलकनंदा या दोन नद्या आहेत, यांचा संगम विचारला कोणत्या ठिकाणी होतो? देवप्रयाग बघा, या ठिकाणी हा दोन नद्यांचा संगम हा होत असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक अरुंधती रॉय या पुस्तकाच्या या ठिकाणी लेखिका आहेत. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? नटसम्राट वि.वा. शिरवाडकर. पहा, नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत वि.वा. शिरवाडकर. विषय क्रमांक पुढचा, भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा कोणत्या प्रकारचा प्रमुख असतो? भारताचा राष्ट्रपती केंद्र शासनाचा बघा या ठिकाणी नामधारी प्रमुख असतो. नामधारी राष्ट्रपती, नामधारी प्रमुख. वातावरणामध्ये नायट्रोजन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? बघा सर्वांनी सांगायचंय, वातावरणामध्ये बघा एकूण वातावरणाच्या बघा नायट्रोजनचं प्रमाण या ठिकाणी 78% असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मंत्री कोण होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये बघा मंत्री या ठिकाणी दत्ताजी त्र्यंबक वाकनीस हे होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारत देशाचं स्थान विचारले खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे? बघा सर्वांनी सांगायचे दक्षिण गोलार्ध आहे का, उत्तर गोलार्ध आहे का? बघा सर्वांनी सांगायचे भारत देशाचं या ठिकाणी स्थान कुठं असेल? उत्तर गोलार्धामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा काय विचारलाय, जागतिक पर्यावरण दिन आपल्याकडे कोणत्या दिवशी असतो? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता, जागतिक पर्यावरण दिन आपल्याकडे बघा 5 जूनला पर्यावरण दिन असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, लोह आणि जस्त यांचं अधिक प्रमाण विचारले खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये असते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लोह आणि जस्त यांचं अधिक बघा प्रमाण हे जांभी मृदेमध्ये असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलं, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा सर्वांनी सांगायचे महाराष्ट्रामध्ये सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा कोणता असेल? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. महाराष्ट्रामधला सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 काय विचारलाय, आद्रपानझडीच्या वनामध्ये विचारले आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष कोणता असेल? बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, पानझडीच्या वृक्षामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा कोणता वृक्ष असेल? तर साग आहे. पहा साग, म्हणजेच या ठिकाणी सागवान. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. सागवान पहा आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा वृक्ष आहे. विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सचिव यांचे कार्य खालीलपैकी कोणते होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सचिव यांचे काम खालीलपैकी कार्य कोणते होते? सचिव यांचे बघा काम कोणते होते? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. सरकारी आज्ञापत्रे पाठवणे सचिव बघा यांचे कार्य होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वेरूळ येथील कैलास लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. वेरूळ येथील कैलास लेणी पहा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रकूट घराण्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. राष्ट्रकूट घराण्याची स्थापना कोणी केली होती? दंतीदुर्ग, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारलाय, अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या खालीलपैकी कोणत्या नद्या आहेत? बघा या ठिकाणी 4 गट आहेत नद्यांचे, यापैकी बघा कोणता एक बघा गट नद्यांचा अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. तर याचे योग्य उत्तर काय असेल? नर्मदा आणि बघा तापी या नद्या पश्चिमवाहिनी नद्या आहेत, म्हणजेच या ठिकाणी नर्मदा आणि तापी या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. गोदावरी भीमा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 आणि बघा दमनगंगा आणि सूर्या या पण बघा कोकणामधल्या नद्या आहेत. कोकणामधल्या बघा सर्व नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. गोदावरी आणि भीमा म्हणजेच या ठिकाणी 1 आणि 2
म्हणजेच 1 आणि बघा या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, चाकांचा शोध खालीलपैकी कोणत्या युगामध्ये लागला होता? आता सर्वांनी सांगायचे चाकाचा शोध विचारलाय कोणत्या युगामध्ये लागला होता? योग्य उत्तर काय असेल? ताम्र पाषाण बघा या युगामध्ये चाकांचा शोध लागला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूया त्या ठिकाणी काय विचारलाय, भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असे खालीलपैकी कोणास म्हणतात? भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत कोणाला म्हणतात? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा, राजाराम मोहन राय यांना पहा भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, अन्न पदार्थाची ऊर्जा. अन्न पदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजतात? हा पण प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अन्न पदार्थाची बघा जी काही आपली ऊर्जा असते आपण या ठिकाणी कॅलरीज या एककामध्ये मोजतो. अन्न पदार्थाची ऊर्जा बघा कॅलरीज एककामध्ये मोजतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 या ठिकाणी काय विचारलंय, पेंच, नवेगाव व चांदोली हा गट खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? बघा आता पेंच, नवेगाव व चांदोली बघा काय आहे, सर्वांना माहिती आहे बघा, चांदोली हे राष्ट्रीय उद्यान आहे. म्हणजे पेंच हे राष्ट्रीय उद्यान आहे. म्हणजेच या ठिकाणी काय असतील, राष्ट्रीय उद्याने आहेत. पेंच, नवेगाव व चांदोली काय आहेत, राष्ट्रीय उद्याने. मागील बघा परीक्षामध्ये हा प्रश्न होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, होमोसेपियन म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचा मानव होय? बघा आता परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न हा पण, होमोसेपियन म्हणजे काय आला पाहिजे? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा, होमोसेपियन म्हणजे आधुनिक मानव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीश कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीश कोण होते? निराजी रावजी बघा हे न्यायाधीश होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 या ठिकाणी काय विचारलाय, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरता सूर्याभोवती फिरते, आपण त्यांना काय म्हणतो? बघा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, आपण त्याला परिभ्रमण गती असे म्हणतो. पहा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, परिभ्रमण गती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विशाखा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा होता? विवा शिरवाडकर. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक आरोग्य संघटना WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे जिनिव्हा. बघा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे जिनिव्हा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात, इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? इतिहासाचे जनक कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे, हेरोडोटस यांना इतिहासाचे जनक असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा यमुना पर्यटन पहा मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी आहे. परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो, मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? यमुना पर्यटन ही खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? यमुना बघा पर्यटन ही कादंबरी बाबा पदमंजी यांनी लिहिलेली कादंबरी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारत कृषक समाज यांची स्थापना कोणी केली? भारत कृषक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा, भारत कृषक समाज यांची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आधुनिक मराठी काव्याचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आधुनिक मराठी काव्याचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये हा प्रश्न पडू शकतो. आधुनिक मराठी काव्याचे जनक बघा बासी मर्ढेकर यांना म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? शेकरू महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारला, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये जीविताची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये जीविताची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे? कलम 21 नुसार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा. प्रश्न क्रमांक पुढचा, मार्गदर्शक तत्वे खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहेत? मार्गदर्शक तत्वे बघा, मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी आयर्लंडच्या बघा राज्यघटनेवरून घेतलेली तत्वे आहेत. आयर्लंड देश. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नवजवान भारत सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? नवजवान भारत सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर बघा भगतसिंग यांनी नवजवान भारत सभा त्यांनी बघा स्थापन केलेली संघटना आहे भगतसिंग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक या ठिकाणी 22 बघा प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलं आहे, खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपती हे वित्त आयोगाची नियुक्ती करतात. वित्त आयोग म्हणजे काय, फायनान्शियल कमिशन ऑफ इंडिया. वित्त आयोगाची स्थापना खालील बघा वित्त आयोगाची नियुक्ती कोणत्या कलमानुसार करतात. वित्त आयोग कलम 280 नुसार आहे. बघा कलम 280 काय आहे, वित्त आयोग कलम 280. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय, भगीरथी आणि अलकनंदा. भगीरथी आणि अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी कोणती नदी म्हणतात. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला गंगा नदी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली. गुरुकुंज या आश्रमाची स्थापना कोणी केली होती. बघा सर्वांचे योग्य उत्तर या ठिकाणी आले का, गुरुकुंज आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आले पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुकुंज आश्रमाची त्यांनी स्थापना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 19 या ठिकाणी पाहूयात काय विचारला आहे, राष्ट्रीय गणित दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो. राष्ट्रीय गणित दिवस बघा आपल्याकडे केव्हा असतो, राष्ट्रीय गणित दिवस आपल्याकडे 22 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय गणित दिवस असतो. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये पडू शकतो. विषय क्रमांक या ठिकाणी 20 काय विचारला आहे, नर्मदा नदी विचारली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते. नर्मदा ही नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते. अमरकंटक मध्य प्रदेश. अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा ही नदी उगम पावत असते. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारं राज्य कोणतं आहे. भारतामध्ये सर्वात जास्त तांब्याचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते, तर झारखंड बघा या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वाधिक तांब्याचं उत्पादन हे होत असते. विषय क्रमांक पुढचा बघा, संदेश वहनासाठी खालीलपैकी कोणत्या थराचा वापर होतो. संदेश वहन बघा सर्वांनी सांगायचे, वातावरणाचा सर्वात वरचा थर कोणता असतो, आयनांबर. आयनांबर बघा या थरामधून या ठिकाणी संदेश वहनासाठी बघा या थराचा उपयोग होतो, संदेश वहन आयनांबर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेमध्ये.